वड्यांसाठी पीठ भिजवायला घेऊया. 2 वाटी तांदळाचं पीठ, ही दुसरी वाटी, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले धणे, बडीशोप, काळी मिरी आणि मेथीचे दाणे, चवीनुसार मीठ, 2 चिमूट हिंग, छोटा अर्धा चमचा हळद. सर्व मिक्स करून घेऊया. ज्या वाटीने आपण सर्व पिठं मोजून घेतली आहेत त्याच वाटीने 2 वाट्या पाणी गरम करून घेतलं आहे ते टाकूया. मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. 2 ते 3 चमचे आपल्या नेहमीच्या पाण्याचा वापर करून पीठ छान भिजवून घेतलं आहे. पीठ मध्यम भिजवायचं. हे पीठ 15 मिनटं आपण झाकून ठेवूया, म्हणजे याच्यामधला जो रवा आहे तो छान फुलून येईल. 15 मिनटं झाली आहेत. पीठ बघूया. थोडंसं मळून घेऊया. पीठ छान भिजलं आहे. याच्यामधला रवा पण छान फुलला आहे. वडे थापायला घेऊया. बटर पेपर घेतला आहे. थोडंसं याला तेल लावून घेऊया. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही एखादा प्लास्टिकचा पेपर घेऊ शकता किंवा केळीच्या पानावरही वडे थापू शकता. हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. लिंबा एवढा गोळा घेतला आहे. थोडासा मळून घेऊया. तुम्हाला वडे किती लहान मोठे करायचे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घ्या. अशा पद्धतीने वडे थापून घ्यायचे. वडे मध्यम थापायचे, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. अशा पद्धतीने वडा थापून घेतला आहे. आता हा वडा आपण तळून घेऊया. गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले. याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचं. वडा टाकताना वड्याची ही खालची बाजू होती ती खाली आली पाहिजे. अशा पद्धतीने वडा टाकायचा. वडा मीडियम गॅसवर तळायचा. वडा हलक्या हाताने प्रेस करायचा म्हणजे सर्व बाजूने छान फुगतो. छान फुगलाय वडा. उलटवून घेऊया. दोन्ही बाजूने लालसर तळायचा. वड्यांना दोन्ही बाजूनी छान लालसर रंग आलाय. आता मी हा वडा काढून घेते. निथळून घेऊया. छान झालाय वडा. छान फुगलाय. वड्याला छान रंग आलाय. आपले झटपट कोंबडी वडे तयार झालेत.